Good morning, friends. So today we are going to study the second topic in the biology, that is known as systematics of living organisms. आज आपण दुसरं प्रकरण जीवशास्त्र या पुस्तकातलं सुरुवात करणार आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे सिस्टेमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता याच्या अगोदर साधारण 2 किंवा 3 व्हिडिओमधून तुम्ही पहिल्या प्रकरणाविषयी आपण माहिती घेतलेली आहे. पहिल्या प्रकरणाचं नाव काय होतं? लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी. त्याच्यामध्ये पहिलाच मुद्दा एक आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, म्हणजे सजीवांची मूलभूत तत्वे. सजीव आणि निर्जीव कसं आपण ओळखू शकतो किंवा त्यांच्यामध्ये कसा फरक आहे हा भाग आपण त्याच्यामध्ये बघितलेला आहे. आणि दुसरं, सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी किंवा त्यांची विविध माहिती मिळवण्यासाठी, त्यांचं संवर्धन करण्यासाठी काही टॅक्झॉनॉमिक एड्स वापरली जातात. त्याच्यामध्ये हर्बेरिया, बोटॅनिकल गार्डन्स किंवा झुलॉजिकल पार्क, बायोडायव्हर्सिटी पार्क, म्युझियम्स याचा वापर केला जातो. त्याच्यातला पहिला मुद्दा तेवढा यावर्षीच्या सिलेबसमध्ये ठेवलेला आहे. बाकीचा हर्बेरिया, बोटॅनिकल गार्डन, झुलॉजिकल पार्क, म्युझियम हा भाग डिलीट केलाय. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, यावर्षी आपल्याला कमी टर्म मिळत असल्यामुळं 30% भाग वगळलेला आहे. तो वगळलेला कुठला भाग आहे हे मी सुद्धा तुम्हाला पाठवलेला आहे, ते सुद्धा तुम्ही बघायचं आहे आणि पुस्तकामध्ये तात्पुरती त्याची नोंद करायची. आता पहा दुसरं प्रकरण, त्याचं नाव आहे सिस्टेमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता पहिल्यांदा सिस्टेमॅटिक्स म्हणजे काय त्याचा अर्थ आपल्याला लक्षात यायला पाहिजे. व्हॉट इज अ सिस्टेमॅटिक्स? सो इट इज वन ऑफ द ब्रांच ऑफ बायोलॉजी. जीवशास्त्राची एक शाखा आहे. सो इट इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप. नीट ऐका. इट इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये कशाचा अभ्यास येतो? काइंड्स म्हणजे प्रकार, सजीवांचे प्रकार, अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम त्याच्यात असणारी विविधता, व्हरायटी. सजीवांचा अभ्यास, त्याच्यात असणारे बदल, अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप आणि त्यांच्यामध्ये तुलनात्मक असलेला संबंध किंवा इव्होल्युशनरी म्हणजे उत्क्रांती विषयक असणारा संबंध, या शाखेला म्हणतात सिस्टेमॅटिक्स. म्हणजे जीवशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये सजीवांमध्ये सजीवांचे प्रकार, त्याच्यामध्ये असणारी विविधता, त्यांचा एकमेकाशी असणारा तुलनात्मक आणि उत्क्रांती विषयक असणारा संबंध, याला म्हणतात सिस्टेमॅटिक्स. कळतंय का? सिस्टेमॅटिक शब्द तुम्हाला नवीन आहे. इट इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर रिलेशनशिप विथ ईच अदर. ओके, हळूहळू येईल. तुम्हाला एकदम अपेक्षा आपण करायची नाहीये. हळूहळू वाचायचं, लिहून काढायचं, परत विचारायचं, अशा पद्धतीने आपण हळूहळू तयार होत जाणार आहे. लक्षात ठेवा. नाउ सी सेकंड इयर टॅक्झॉनॉमी. आता टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? काही शब्द याच्यातले तुम्हाला गेलेले असतील. 9वी 10वी सेमी इंग्रजी भाषेतनं विषय होता. मराठीच्या विद्यार्थ्यांना त्याला वेगळे शब्द वापरले जातात. आता टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? इट मीन्स क्लासिफिकेशन फॉलोइंग सर्टन रूल्स ऑर प्रिन्सिपल्स. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. तर टॅक्झॉनॉमी ही सायंटिफिक टर्म आहे. टॅक्झॉनॉमी एक शास्त्रीय संज्ञा आहे वर्गीकरणासाठी वापरलेली. इट इज द क्लासिफिकेशन फॉलोइंग सर्टन रूल्स अँड प्रिन्सिपल्स. ठराविक नियम आणि तत्व सांभाळून जे वनस्पतीचं किंवा प्राण्याचं वर्गीकरण केलं जातं त्या शाखेला टॅक्झॉनॉमी म्हणतात. कळतंय? टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? वर्गीकरणासाठी वापरलेली संज्ञा. सो द वर्ड ऑर द टर्म टॅक्झॉनॉमी वॉज इंट्रोड्यूस्ड बाय द सायंटिस्ट A.P.D. कॅन्डोले. A.P.D. कॅन्डोले यांनी ही संज्ञा पहिल्यांदा निर्माण केली. हा शब्द त्यांनी अस्तित्वात आणला. आता वर्गीकरण कशाला म्हणतात? क्लासिफिकेशन. सी हियर, इट इज द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स
or groups of organism, सजीवांची केलेली मांडणी. It is the arrangement of organisms or groups of organisms in distinct categories with a particular plan. ठराविक कॅटेगरीमध्ये, उपविभागामध्ये केलेली सजीवांची मांडणी म्हणजे वर्गीकरण. आता आपल्याला माहिती आहे या पृथ्वी तलावरती मिलियन्स ऑफ दशलक्ष इतक्या व्हरायटीज आहेत, जाती आहेत. मग त्यांचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्यांच्या गटांचा अभ्यास करण्यासाठी एक विशिष्ट असा प्लॅन केला पाहिजे, त्याची मांडणी केली पाहिजे, तर या सगळ्यांचा आपल्याला नीट अभ्यास करता येतो. म्हणून वर्गीकरणाची गरज आहे. तसं बघितलं तर वर्गीकरण आपण आता एखाद्या ठिकाणी लायब्ररीमध्ये गेलो, ग्रंथालय, त्याच्यामध्ये वर्गीकरण असतं. वर्गीकरण नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला पुस्तकांचा अभ्यास किंवा झडतीशी एखादं पुस्तक आपल्याला पाहिजे तर ते मिळू शकत नाही. आपल्याला कल्पना आहे एखाद्या दुकानात गेला, आपण मेडिकल शॉपमध्ये गेलं तरी सुद्धा त्याच्यात वर्गीकरण आहे. देयर इज क्लासिफिकेशन ऑफ डिफरंट ड्रग्स अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज और एटसेट्रा. आणखी एखाद्या किराणा मालाच्या दुकानात गेलं तरी सुद्धा पदार्थ किंवा त्याच्यातल्या वस्तू, त्याच्यातले निर्णय आयटम्स हे ठराविक पद्धतीने ठेवलेले आढळतात. सगळीकडे वर्गीकरण गरज आहे. तसं सजीवांच्या अभ्यासासाठी वर्गीकरण हे गरजेचं आहे. नाउ दॅट क्लासिफिकेशन मे बी आर्टिफिशियल, नॅचरल और फायलोजेनेटिक. वर्गीकरणाच्या निर्णय पद्धती वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत. त्याचे 3 विभाग पडतात. एक आर्टिफिशियल पद्धती आहे, एक नॅचरल आहे आणि एक फायलोजेनेटिक आहे. तर हे आपण आता अगदी थोडक्यात बघणार आहोत. फक्त तोंड ओळख आपल्याला करायची. टेक्झॉनॉमी म्हणजे काय, क्लासिफिकेशन म्हणजे काय. 3 डोमेन्स ऑफ लाईफ. जीवनाची 3 क्षेत्रे किंवा सजीवांची 3 डोमेन म्हणजे क्षेत्र. अर्किया, बॅक्टेरिया अँड युकॅरिया. म्हणजे ही सुद्धा वर्गीकरणाची एक पद्धतीच आहे. अर्कियामध्ये काय येतं, अर्किया आणि बॅक्टेरिया याच्यामध्ये जीवाणूंचा समावेश होतो. ते आर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, युकॅरियोटिक म्हणजे काय, हा एक मुद्दा आहे. हळूहळू ते तुम्हाला सांगणारच आहे. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये साधा न्यूक्लियस केंद्रक असतो. ओनली द सिंगल डीएनए इज देअर, त्याला प्रोकॅरियोटिक म्हणतात. जीवाणू किंवा बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू हे प्रोकॅरियोटिक असतात आणि बाकीचे जे वनस्पती प्राणी हे युकॅरियोटिक असतात. आता अर्किया आणि बॅक्टेरिया, इट इन्क्लूड्स ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया and eukarya, it includes the plants, animals, fungus, etc. जीवनाची 3 क्षेत्रे असतात. फक्त वरवर घेतोय, लक्षात ठेवायचं. आता किमोटेक्झॉनॉमी, टेक्झॉनॉमीचे वेगवेगळे प्रकार असतात. इट इज द टेक्झॉनॉमी बेस्ड ऑन केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. त्या वनस्पतीमध्ये असणाऱ्या रासायनिक घटनांच्या आधारावरती जर त्याचं वर्गीकरण केलं तर त्याला किमोटेक्झॉनॉमी म्हणतात. त्याच्यामध्ये कोणतं रसायन सापडतं, ह्याच्यात कुठलं सापडतं, मग एकसारखं असतं त्याचा एक वेगळा गट. न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी, इट इज बेस्ड ऑन क्वांटिफिकेशन ऑफ कॅरेक्टर्स. वैशिष्ट्यांची संख्या, त्याच्यात एवढी वैशिष्ट्ये आहेत, त्यांचा जो नंबर आहे त्याच्यावर जे वर्गीकरण केलं जातं त्याला न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी म्हणतात. फायलोजेनी हा एक शब्द तुम्हाला जीवशास्त्राच्या पुस्तकामध्ये भेटतो. फायलोजेनी म्हणजे काय, इट इज द इव्होल्युशनरी रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम. सजीवांच्या मध्ये उत्क्रांती विषयक असणारं रिलेशनशिप. आता उत्क्रांती, इव्होल्युशन म्हणजे काय, उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय, बदल. सुरुवातीला सजीव अगदी साध्या पद्धतीचे होते, लहान होते, सूक्ष्म होते. हळूहळू त्याच्यात बदल होत गेला आणि सध्याच्या मानवासारखा प्राणी किंवा उंच वनस्पती, सपुष्प वनस्पती तयार झाल्या. याला उत्क्रांती म्हणतात. चेंज इन द ऑर्गॅनिझम फ्रॉम सिंपल टू कॉम्प्लेक्स. अमिबा सारखा, पॅरामोसियम सारखा, शैवाल सारखा जीव समुद्रामध्ये निर्माण झाला. त्याच्यामध्ये असंख्य स्थित्यंतर घडून आली आणि शेवटी अशा प्रकारचे वनस्पती आणि प्राणी तयार झाले. हे तुम्ही अभ्यासलं असेल कदाचित. याला उत्क्रांती म्हणतात. मग याच्यातला संबंध, सर्वात आधी कोण, याच्यानंतर कोण तयार झालं, याच्यानंतर कोण, याच्यानंतर कोण, हा जो संबंध आहे याची एक शाखा असते, त्याला फायलोजेनी म्हणतात. एका पिरियड मध्ये येणार नाही, मला कल्पना आहे तरी सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करतोय.
टेक्झॉनॉमिक कॅटेगरीज वर्गीकरण करत असताना वेगवेगळ्या कॅटेगरी वापरल्या जातात. आता कॅटेगरी आपल्याला माहिती आहे विभाग किंवा दर्जा असं आपण म्हणतो, कॅटेगरीज असतात. आपल्या सैन्यामध्ये, आपल्या पोलीस खात्यामध्ये, आपल्या शाळेमध्ये पण कॅटेगरीज असतात की नाही. हेडमास्टर ही एक कॅटेगरी आहे सगळ्यात वर. पुन्हा त्याच्या खाली मग ह्याला आपण पर्यवेक्षक म्हणतो, सुपरवायझर. पुन्हा असिस्टंट टीचर्स असतात, परत क्लर्क असतात, परत प्यून, अशा प्रकारच्या कॅटेगरीज आहेत ना. तसं वर्गीकरण करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्झॉनॉमिक कॅटेगरीज वापरल्या जातात. कॅटेगरी कॅटेगरी म्हणजे काय? इट इज अ रँक और लेवल used in the hierarchical classification of organisms. सजीवांचं क्रमबद्ध पद्धतीने वर्गीकरण करत असताना त्याची जी रँक आहे, लेवल आहे, स्तर आहे, त्याला कॅटेगरी म्हणतात. आताच मी तुम्हाला एक उदाहरण दिलं का नाही, तसं पोलीस खात्यामध्ये पण असतं, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असतं. तसं सजीवांचा एक स्तर, लेवल, रँक, दर्जा, त्याला कॅटेगरी म्हणतात. उदाहरणार्थ वर्गीकरण करत असताना कोणत्या कॅटेगरीज वापरल्या जातात? इथं बघा किंगडम हे शब्द गेले असतील तर बघा, नाही तर परत आता आपण लक्षात घ्यायचे. किंगडम हा शब्द आपण राजधानी म्हणून वापरतो, पण ही सजीवांची सगळ्यात मोठी कॅटेगरी आहे, सगळ्यात मोठी लेवल किंगडम. किंगडम म्हणजे परत शब्द येणारच आहे. डिव्हिजन, एका किंगडम मध्ये पुन्हा 2 डिव्हिजन येतात. याच्यापेक्षा हे लहान आलं. किंवा फायलम हा शब्द वापरतात प्राण्यांच्यासाठी. एका किंगडम मध्ये 2 डिव्हिजन किंवा एका किंगडम मध्ये 2 फायलम, अशा प्रकारे. पुन्हा डिव्हिजन मध्ये आणि 2 क्लास येतात, कळतंय का? क्लास, वर्ग. एका क्लास मध्ये पुन्हा सब क्लास येतात. पुन्हा एक सब क्लास घेतला तर सिरीज ही कॅटेगरी येते. त्याच्या खाली येते ऑर्डर, ऑर्डरच्या खाली येते फॅमिली, फॅमिलीच्या खाली येते जीनस, जीनसच्या खाली येतं स्पेसीज म्हणजे जात, ह्याला आपण म्हणतो सगळ्यात शेवटी. ह्या कॅटेगरी वापरून वर्गीकरण केलं जातं. आता उदाहरणार्थ एका वनस्पतीचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. वनस्पती म्हणल्यावर किंगडम, प्लांटी. आता 5 किंगडम्स आहेत, ते आपण पुढच्या पिरियडमध्ये बघणारच आहे. किंगडम कोणकोणते असतात. वनस्पती किंगडम म्हणल्यावर किंगडम प्लांटी, पुन्हा त्याच्या 2 डिव्हिजन्स येतात. अशा प्रकारे कुठलीही वनस्पती असेल किंवा प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी अशा कॅटेगरीज वापरल्या जातात. या प्रत्येकाचे अर्थ आपल्याला समजून घेता येतात. कॅटेगरी म्हणजे काय? हायेस्ट किंवा लार्जेस्ट कॅटेगरी, आणि स्पेसीज म्हणजे लोवेस्ट किंवा मायनर कॅटेगरी. इट इज द ग्रुप ऑफ सिमिलर ऑर्गॅनिझम. एकसारख्या दिसणाऱ्या सजीवांच्या गटाला स्पेसीज म्हणतात. उदाहरणार्थ ऑल ह्युमन बीइंग्स दे हॅव सेम स्पेसीज. सॅपियन, होमो सॅपियन आपलं नाव, मनुष्य प्राण्याचं नाव आहे होमो सॅपियन. त्यातली सॅपियन जे आहे त्याला स्पेसीज म्हणतात. सो ग्रुप, इट इज द जीनस. जीनस इज द ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड स्पीसीज. आता वेगवेगळ्या स्पीसीज असतात, पण त्यांच्यात सुद्धा काहीतरी रिलेशनशिप असते एकत्र, त्या गटाला जीनस म्हणतात. असं सगळ्यात लहान आणि हे मोठे मोठे होत जातात. सगळ्यात मोठी कॅटेगरी हा एक स्वतंत्र विषय आहे, पण एक तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य, हा जो सुरुवातीचा पार्ट आहे हा या वर्षीच्या 11वीच्या सिलेबस मधनं डिलीट केलेला आहे. म्हणून मी हे फक्त तोंडोळं करून देतो. डिलीटेड पोर्शन कुठला जर तुम्हाला बघितलं, हे सगळं डिलीट केले, कुठंपर्यंत डिलीट केलं हे मी सांगणार आहे तुम्हाला. ओके, लक्षात येते? टेक्झॉनॉमिक कॅटेगरीज. आता ह्या सगळ्या कॅटेगरी जे आहे त्याचं डिस्क्रिप्शन, आणि याच्या पुढचा एक मुद्दा आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर. बायनॉमियल नॉमेनक्लेचर इथपर्यंतचा भाग डिलीट केलाय. आता बघा, डायरेक्ट आपण उडी मारून पुढे जाऊ शकत नाही. सिस्टमॅटिक्स म्हणजे काय माहिती थोडं तर व्हायला पाहिजे ना. टेक्झॉनॉमी म्हणजे कळायला पाहिजे. कॅटेगरी म्हणजे काय, वेगवेगळ्या कॅटेगरीज कोणत्या असतात, काही माहित नसताना डायरेक्ट पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे उजळणी आपल्याला करायला लागते. थोडं तरी माहिती पाहिजे, वाचायला पाहिजे. आता हे बायनॉमियल नॉमेनक्लेचर हा सुद्धा वगळलेला भाग आहे, तरी सुद्धा थोडक्यात सांगतो. बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे काय? द्विनाम पद्धती. इट वॉज डिस्कवर्ड बाय
स्वीडिश नॅचरलिस्ट कॅरोलस लिनियस. कॅरोलस लिनियस यांनी बायनॉमियल नॉमेनक्लेचर ही पद्धती अस्तित्वात आणली. म्हणजे द्विनाम पद्धती म्हणजे काय? इट इज द मेथड इन विच किंवा इट इज द सायंटिफिक मेथड इन विच ईच प्लांट और एनिमल हॅज टू नेम्स. दोन भाग असतात नावामध्ये. द फर्स्ट पार्ट इंडिकेट जीनस और जेनेरिक नेम and second part indicates species or specific epithet. Binomial nomenclature, द्विनाम. It is the method of giving scientific name to the plant or animal. वनस्पती किंवा प्राण्याला शास्त्रीय नाव देण्याच्या पद्धतीला binomial nomenclature म्हणतात. According to this method, the name consists of two words or part. कुठलंही नाव, शास्त्रीय नाव हे दोन भागांनी बनलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, mango, आंबा. It has two parts. There is Mangifera. आंब्याचं नाव जर आपल्याला माहिती असणार आहे Mangifera हा पहिला भाग आणि इंडिका लीन. आंब्याचं शास्त्रीय नाव आहे Mangifera indica. आता याच्यातलं Mangifera हा जीनस आहे, हे स्पेसिस आहे. बोथ शुड बी अंडरलाइन इफ दे आर हँड रिटन. जेव्हा ते हाताने लिहिलेले असतात, आपण हँड राईट करतो तेव्हा त्याला अंडरलाइन करायचे असते. एम यातलं जीनस मधलं पहिलं जे लेटर आहे ते कॅपिटल असावं, त्याच्यातलं पहिलं स्मॉल लेटर आणि त्याच्या पुढं त्या ऑथरचं नाव असतं थोडक्यात लिन म्हणजे लिनियस. कळलंय? तर हे बायनॉमियल नॉमेनक्लेचर एवढा भाग फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून सांगितलंय. इथपर्यंतचा भाग डिलीटेड आहे तुमचा वेळ वाचावा म्हणून. आता याच्या पुढचा जो भाग आहे त्याचं नाव आहे 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. 5 किंगडम सिस्टीम वर्गीकरणाची पद्धती म्हणजे काय आणि त्या सिस्टीमनुसार कसं वर्गीकरण केलेलं आहे हा भाग पुढील लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. ओके, थँक्यू.